नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताचे सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। उद्धव ठाकरे यांनी विचारला या आमदारांना एक महत्त्वाचा गंभीर प्रश्न। तर कोणते आहे ही महत्त्वाची बातमी बघूया। गोंदियातील माजी आमदार रमेश कुथे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। महिनाभरापूर्वी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रमेश कुथे हे नेमक्या कोणत्या पक्षात जाणार याबाबत मोठी उत्सुकता लागली होती। मात्र अखेर कुथे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला आणि आज मातोश्री या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले आहे। रमेश कुथे हे शिवसेनेच्या तिकिटावर गोंदिया मतदारसंघातून 1995 आणि 1999 असे 2 टर्म आमदार राहिले आहेत। मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। भाजपमध्ये गेल्यापासून कुथे हे काहीसे अडगडीत पडल्याचं पाहायला मिळत होतं। मागील महिन्यात त्यांनी भाजप नेतृत्वावर गंभीर आरोप करत पक्षातील सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर ते काँग्रेसच्याही संपर्कात होते। मात्र त्यांनी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। यावेळी मात्र उद्धव ठाकरेंनी कुथे यांना एक चांगलाच मोठा प्रश्न विचारला। शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले आणि आता पुन्हा घरवापसी करत असलेले माजी आमदार रमेश कुथे यांना शिवबंधन बांधत असताना उद्धव ठाकरे यांनी एक मोठा मिश्लील टोला लगावला। मी आता तुम्हाला शिवबंधन बांधत आहे, पण तुम्ही पुन्हा पक्ष सोडला तर, असं उद्धव ठाकरे म्हणाले। त्यावर रमेश कुथे यांनीही हजरजबाबीपणे उत्तर देत म्हटलं की मी पक्षासोबतच होतो, फक्त शिकण्यासाठी तिकडे गेलो होतो। तर भाजपमधून पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अनेक आमदारांचा पक्षप्रवेश होताना दिसत आहे। यावर महाराष्ट्रातील जनता काय मत देते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।